आजच्या दिवशी काय संदेश देणार तुम्ही? एक पेड़ माँ का नाम होता तुम्ही घेऊन जाऊ. देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताबरोबर आपणाला विकसित महाराष्ट्र होत असताना पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम, आणि मला सांगण्यास आनंद होतो, आपण दरवर्षी माझ्या ह्या पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला येतो आणि आम्ही जी झाडं लावतो ती पक्षी असतील, ह्या पक्ष्यांना खाद्य मिळायला पाहिजे, जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारी झाडं आहेत, अशा पद्धतीची झाडं आज आपण लावतोय आणि ज्यांची मुळं ही मजबूत होऊन कधीही डवलून पडणार नाही अशी झाडं आज आपण लावत आहोत. आणि कालच मी झाडं ही डहाणू आणि जव्हार विक्रम मोखाड्यावरून शोधून आणलेली आहेत आणि आज आम्ही संकल्प केलाय की उत्तर मुंबईमध्ये आम्ही 1,00,000 झाडं नॅशनल पार्कला लावत आहोत. त्या व्यतिरिक्त दहिसर विधानसभेमध्ये 5,000 झाडांचा आम्ही संकल्प केलाय. त्याप्रमाणे प्रत्येक बूथवर 25 झाडं आणि प्रत्येक सोसायट्यांना पर्यावरण आणि खास करून हा उपक्रम राबवण्यासाठी आमच्याकडे आपणास जनतेला संदेश देण्यासाठी अरुण नलावडेजी आलेली आहेत, दयाशंकरजी आलेली आहे, आमच्या सर्वांची लाडकी मयुरा सोमण आलेली आहे, आमच्या राऊतताई आलेल्या आहेत, आमची ब्लाइंड पूजा आलेली आहे. ह्या सगळ्यांनी संदेश देते, मयुरा संदेश देते, मी बघू शकत नाही पण मला मिळणारा ऑक्सिजन हा झाडांमधून मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने एक झाड लावायला पाहिजे. एक झाड वाढवायला 50 वर्ष लागतात. एक झाड कापलं तर त्याची छाया देणारा, त्याचा ऑक्सिजन देणारा आपल्याला मिळत नाही. म्हणून आज इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुंबईचं टेम्परेचर 41 पर्यंत गेलं आणि ह्याच्यासाठी आपण पर्यावरणाचं संतुलन ठेवूया. एक पेड़ माँ के नाम. या अरुणजी बोला. तर काय तुम्ही सांगणार, काय शुभेच्छा देणार आजच्या दिवशी, काय संदेश देणार? ॲक्च्युली तर प्रत्येक माणसाने घाबरावं अशी स्थिती आहे. सध्या आपल्याकडचा प्राणवायू कमी होऊन कार्बन डायऑक्साईड वाढतोय. बघा, म्हणजे परिस्थिती तुम्हाला कसं शिकवत असते की तुम्ही जशा जशा चुका कराल तसं तसं त्याबद्दलचं शासनही तुम्हाला ती देते. इतका निसर्ग आपल्यापेक्षा मोठा आहे. तर अशा या निसर्गाचं संगोपन करणं हे या देशाचा नागरिक म्हणून आपलं पहिलं कर्तव्य आहे. आज मनीषाताई चौधरींनी हा एक उपक्रम दहिसरमध्ये आयोजित केला आहे. त्याबद्दल खरं तर त्यांना धन्यवाद देतो. आणि सगळ्या लोकांनी, म्हणजे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की तुम्हाला झाडं इथे तिथे नाही, घरात तरी लावा, म्हणजे तुम्हाला चांगला प्राणवायू मिळेल. त्यामुळे आज या निमित्तानं किंवा या महोत्सवाच्या माध्यमातून हे प्रत्येक नागरिकानं शिकणं हे त्याचं कर्तव्य आहे. आपण नाही तर आपल्या पुढची पिढीसुद्धा सक्षम राहिली पाहिजे, निरोगी राहिली पाहिजे आणि खूप वर्ष जगली पाहिजे, असं जर प्रत्येकाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी आजच्या दिवशी शपथ घ्या. आज पर्यावरण दिन आहे. आपण नुसते दिन साजरे करत असतो पण त्याप्रमाणे वागत नाही. ही खरी शोक गाथा आहे आपली. तर प्रत्येक माणसाने याचं अवलोकन करावं, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्याला सुद्धा एक चांगलं स्वास्थ्य मिळेल याची खात्री स्वतःला द्यावी. पण काहीतरी करून झाड लावणं म्हणजे काम नव्हे, तर झाड लावलेलं त्याचं संगोपन करणं हे आपलं काम आहे. तर ते टिकवा. आज विकासाच्या नावाखाली आपण अनेक ठिकाणी बघतो की झाडं कापली जातात, सोसायटी उभी राहिली, झाडं कापली जातात. पण त्याला कडक शासन याच्यापुढे मला असं वाटतं सरकारने करावं, तरच मग पुढचा भविष्यकाळ सुकर होईल असं मला वाटतं आजच्या दिवसाच्या निमित्ताने. मनश्री बोल बेटा. दयाशंकरजी आपले मित्र बोला. हां बोला. मनश्री बोल. नमस्कार. सगळ्यात आधी सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज खरं तर मी स्वतःला खूप लकी समजते की मनीषाताईंनी इतका छान उपक्रम राबवलेला आहे आणि या उपक्रमात मला एक छोटा खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली. माझे बाबा खरं तर वृक्षप्रेमी आहेत. त्यांना जसं बाबा मगाशी म्हणाले की त्यांना वृक्षांची खूप आवड आहे. तर हा वारसा मी सुद्धा पुढे चालवीन असं मी आज आश्वासन देते. थँक्यू. दयाशंकरजी बोले. आपने कुछ कठोर मांग ताई के द्वारा उठाया है. हाँ वो सही क्या होना कहेंगे चाहिए. उसको लेकर? मैं ये कहूंगा कि सचमुच एक जब तक दबाव नहीं डाला जाएगा, क्योंकि मनुष्य का स्वभाव है, उसका मन चंचल है, वो भूल जाता है.
मुझे लगता है ब्रह्मा जी और विष्णु जी ने, हमारे पालनहार ने, अगर सबसे पहला तंबू बनाया था तो उन्होंने ही बनाया था पेड़। देखो यहाँ भी तंबू नहीं लगाया, हम उसी पेड़ की छाया में खड़े हैं, वरना हिम्मत नहीं कि वहां खड़े होकर आप मेरा इंटरव्यू ले पाते। हाँ, लेकिन ये प्रभु का आदेश माने, क्योंकि ये सृष्टि का नियम है। पेड़ हमारे लिए बहुत महत्व है, हमें से दिखाने के लिए, और ये मनीषा दाई को बहुत पुण्य प्राप्त होगा, क्योंकि एक जीव को आप जीवित करते हैं, उसका जो बीज जो बोता है वो देख नहीं पाता वो कि उसने कितनी छाया दी है, बीज तो अंदर है इस पेड़ का। तो मनीषा दाई जो करके जा रही हैं, जो योगदान आप लोग सारे कार्यकर्ता मिलकर कर रहे हैं, उसका पुण्य उनके आने वाले वंशज को मिलेगा, और ये करना भी चाहिए। इसको एक मुझे कहता है, क्योंकि अजीम प्रेम जी के इंस्टीट्यूट ने भी रिसर्च किया है, उन्होंने कहा है 2040 में मुंबई का मिनिमम टेम्परेचर 50 डिग्री रहेगा। जो आज 41 है ना, वो 50 रहेगा, 50 मिनिमम। जयशंकर जी, आपने एक बात कही कि जो पेड़ नहीं लगाएगा उसका वोटर राइट खत्म कर दिया जाए। हाँ, करो। सख्ती होना चाहिए। हाँ, तो ही होगा, नहीं तो कोई कर ही नहीं कर रहा है, क्योंकि भगवान के अभी दंड से लोग कम डर रहे हैं, सरकार के कानून से ज्यादा डर रहे हैं। तो मैं कहता हूँ वो करो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.